गणपतची सगुणेवर आपल्या पोटच्या पोरीपेक्षाही जास्त माया होती. तिच्या सुरेख रूपाचे, तिच्या चुणचुणीत बोलण्या चालण्याचे, तिच्या घरकामातल्या टापटिपीचे कौतुक करता करता गणपतला सारा दिवस पुरा पडत नसे. सगुणा गणपतची भावजय आहे हे परक्या माणसाच्या काही चटकन ध्यानात आले नसते. पण ज्यांनी गणपतला अगदी पहिल्यापासून पाहिलेला होता त्यांना मात्र गणपतच्या वागणुकीचे काहीच आश्चर्य वाटले नसते. गणपतने आपल्या धाकट्या भावाला महादूला आईबापांच्या पाठीमागे मोठ्या जिव्हाळ्याने वाढवले होते. त्याच्या 4 इयत्ता करून आपल्याच पोस्टात रनरची नोकरी त्याने महादूला लावून दिली होती. गणपतचे लग्न होऊन 7-8 वर्ष झाले होते तरी पोटी पोर नव्हते. त्यामुळे दोघा नवरा बायकोंचा महादूवर सारा जीव होता. हौसेने त्यांनी महादूचे लहानपणीच लग्न केले व नक्षत्रासारखी सगुणा घरात आणली. सगुणा गरीब व पोरकी होती, पण तिच्या रूपगुणाकडे लक्ष देऊन गणपतने तिला आपल्या लाडक्या भावाला करून घेतले होते. महादू सारखा सगुणेवरही दोघांचा फार जीव होता. कर्मधर्म संयोगाने सगुणा घरात आल्यानंतर गणपतच्या बायकोची कूस उजवली. मोठ्या पायगुणाची आमची सगुणा म्हणून नवरा बायकोंना सगुणेला कुठे ठेवून कुठे नको असे झाले. दोघे भाऊ एका ठिकाणीच मोठ्या गोडी गुलाबीने राहत. दोघांची ही मिळकत बेताचीच. एकाची पीठ दुसऱ्याची मीठ मिळून कसाबसा संसार चालवीत. दोघांचा वाढता परिवार या महिन्याची त्या महिन्याला गाठ घालता घालता भावाभावांचा जीव टेकीस येई. पण तरीही सर्व सुखा समाधानात असत. भावाभावांनी पै पैसा करून एक छोटेसे खपरेल हक्काचे असे उभे केल्यापासून तर साऱ्यांना आसमान ठेंगणे वाटू लागले होते. पण परमेश्वराला अल्पसंतुष्ट गरिबांचे थोडकेसे सुख सुद्धा पाहवत नाही की काय कोण जाणे. परमेश्वराचा न्याय मोठा चमत्कारिक आहे. जोपर्यंत असहायपणे मनुष्य प्राणी आपत्तीशी झगडत असतो व परमेश्वराच्या नावाने टाहो फोडीत असतो तोपर्यंत तो सर्व साक्षी सर्व दयाळू परमेश्वर क्षीरसागरातील आपल्या थंड मऊ विलासी शय्येवर गोड निद्रेत गुंग असतो. पण मनुष्याने स्वकष्टाने जरा का आपल्या आयुष्याची घडी नीटनेटकी बसवली, परमेश्वराला दुआ देत जरासा जर तो सुखाच्या सावलीत विसावला तर परमेश्वराची झोप उडते. त्याची मत्सर बुद्धी जागृत होते व सुखाचे संसार कसे विस्कटावे याबद्दल तो सर्वशक्तिमान विचार करू लागतो. गणपत महादूच्या संसाराचे असेच झाले. अगदी मर्मी झोंबतील असे एकामागून एक घाव परमेश्वराने गणपतवर घातले. प्रथम म्हणजे गणपतच्या जीवाचा केवळ लाल असा त्याचा महादू हळूहळू कुमार्गाला लागला. लहानपणापासून लाडावलेला स्वच्छंदपणे वागावयास सवकलेला महादू 4 पैसे स्वतंत्रपणे हातात खेळू लागताच व स्वतंत्र अकलेची खूण दाढी मिसळून फुटू लागताच हळूहळू भावाशी गुरमीने वागू लागला होता. त्याला सल्लामसलत देऊन त्याचे कान फुंकण्यास रिकामटेकडे लोक होतेच. सरळ वृत्तीची सगुणा व साधीभोळी मुले यांचा सहवास हळूहळू महादूला कंटाळवाणा वाटू लागला. दिवसभरचे काम संपताच ताडीच्या गुत्त्यात जाऊन 4 टोळभैरव जिगरदोस्तांबरोबर झिंगत झिंगत गटार गप्पा हाणण्यात आचकट विचकट बोलण्यात त्याला हळूहळू मजा वाटू लागली होती. दारूची धुंदी डोक्यात चढली की महादूचे विचार उरफाटत. सगुणीशी लग्न करण्यात आपण मोठी चूक केली असे त्याला वाटू लागे. गोऱ्या कातडीला व नीटनेटक्या नाकाडोळ्यांना भुलून ही भिकारड्याची पोर दादांनी आपल्या गळ्यात बांधली. एखाद्या मातब्बर पाटलाची काळी बेंद्री का होईना पण एकुलती एक पोर जर आपण केली असती तर हे भिकारडे दरिद्री डुकराचे जीणे आपल्याला कंठावे लागते ना. असले बेफाट विचार बरळत रात्री बेरात्री महादू घरी येई. सगुणेला व गणपतला हलकटपणे नाही नाही ते बोले. झोपेत असलेल्या बिचाऱ्या पोरांना आदळआपट करी व कधीकधी सगुणेला सुद्धा मारहाण करी. दुसरे दिवशी शुद्धीवर आल्यावर महादू जरा ओशाळल्यासारखा होई. गणपतने केलेली कान उघडणी खालच्या मानेने ऐकून घेई. सगुणेची दीनवाणी मुद्रा पाहून एखादा अर्धा इतप्पर दारू सोडण्याचा सुविचार त्याच्या मनात डोकावे. पण अंधार पडला की साऱ्यावर पाणी पडे व त्याचे पाय त्याच्या नकळत गुत्त्याकडे वळत. गणपतच्या प्रेमळ हृदयाचे महादूची ही अवनती पाहून तुकडे तुकडे होत. आपल्या सुसंग भावाला दुर्बुद्धी दिल्याबद्दल परमेश्वराच्या नावाने तो बोटे मोडी. पण झाले हे काहीच नव्हते. याहीपेक्षा दारुण दुःख परमेश्वराने गणपतसाठी वाढून ठेवले होते.
एक दिवस रात्री महादूची वाट पाहता पाहता गणपत अंगणात येरझारा करीत होता. गावात कुठेतरी तमाशाचा गोंधळ चालला होता. दारू पिऊन तर्र झालेल्या लोकांची आरडाओरड दुरून ऐकू येत होती. कुठेतरी मारामारी चालली आहे असा गणपतला संशय येत होता व म्हणून महादूबद्दलच्या काळजीने तो सारखा बाहेरचा कानोसा घेत अंगणात फेऱ्या घालीत होता. 1 वाजला तरी महादूचा पत्ता नव्हता. गणपतचा जीव काळजीने उडून गेला. इतक्यात पावलांची चाहूल आली. गणपतने आशेने वर पाहिले. कुंपणाचे फाटक हळूच लोटून गडग्याच्या बाजूने दबत दबत कुणीतरी घराच्या मागील दरवाजाकडे जात होते. तो महादू खास नव्हता. मग कुणी चोर तर नसेल? गणपत झपाट्याने पाऊल टाकीत त्या व्यक्तीच्या अगदी जवळ गेला. त्याने न्याहाळून पाहिले आणि तो आश्चर्याने स्तंभित झाला. दुसऱ्याच क्षणी भयंकर संतापाने गणपतचे माथे फिरून गेले. लाथेखाली तुडवीत सगुणेला फाटकाबाहेर काढावे असे त्याला वाटले. पण गणपत विचारी पुरुष होता. सगुणेची असहाय लहान लहान मुले, तिचा आधीच बहकून गेलेला नवरा याची आठवण करून गणपतने आपले मन आवरले. पण अतिशय कठोर शब्दांनी सगुणेची निर्भत्सना मात्र त्याने यथास्थित करून घेतली. त्या दिवसापासून तो सगुणेच्या पाळतीवर राहू लागला. सगुणाही जरा जपून राहू लागली. कधी कधी मात्र गणपत सगुणेला अपरात्रीची चोरट्या पावलांनी घरी येताना पकडी व तिला अगदी टाकून बोले. पण सगुणा आपली खोड टाकीना. बिचारी सगुणा, लहान तरुण वय, रूपाने नीटनेटकी, घरात दारिद्र्याचे चटके, नवऱ्याकडून सुखाच्या एखाद्या गोड शब्दाची सुद्धा आशा नाही. अशा स्थितीत भाबडेपणे परक्याच्या गोडगोड बोलण्याला भाळली. त्याने दिलेल्या पातळ चोळीला पुतळीला लालचावली तर तो दोष तिचा की परिस्थितीचा बरे? पण हे विचार काही गणपतला सुचले नाहीत. तोही सगळीकडून परिस्थिती उलटल्यामुळे कावल्यासारखा झाला होता. तो सगुणेला उघड उघड घाणेरड्या शिव्या देई व एखाद्या वेळेस तिच्या अंगावर हात सुद्धा टाकी. सगुणा चोहोकडून वणव्यात फसलेल्या एखाद्या हरणीप्रमाणे कावरी बावरी होई. एखाद्या दिवशी झिंगत झिंगत घरी आलेल्या महादूने झोडपावी तर दुसरे दिवशी दिराने पाळतीला राहून पकडून विटंबना करावी. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी हसून कुजबुजून टवाळी करावी. घरातल्या लहान पोराबाळांनी बुजल्यासारखे तोंडाकडे टकटक पाहावे. सगुणेला एखाद्या वेळेस वाटे रात्रीचे बाहेर पडावे ते घरीच येऊ नये. आपल्याला काय ददात आहे? सखाराम आपल्याला कधी अंतर देणार नाही. आपले रूप तारुण्य यांनी सखाराम आपल्या कसा अगदी मुठीत आहे. पण सगुणेचे पाऊल वाकडे पडले म्हणून तिची माणुसकी काही तिला सोडून गेली नव्हती. घरच्या 4 असहाय चिमण्या जीवांची आठवण झाली की घराबाहेर पडलेले तिचे पाऊल झपाट्याने घराच्या उंबऱ्याकडे वळे. महादूचे मात्र या सर्व घटनांकडे काहीच लक्ष नव्हते. आपल्या नाना तऱ्हेच्या व्यसनात तो अगदी गुरफटून गेला होता. याचा शेवट व्हायचा तोच झाला. एक दिवस रात्री दारूच्या गुत्त्यावर मारामारी होऊन डोके फुटून महादू घरी आला. तो पुन्हा आपल्या पायाने घराबाहेर पडलाच नाही. सगुणेकडून खस्ता खाऊन घेऊन एक दिवस त्याने जगाला रामराम ठोकला. बिचाऱ्या गणपतला आकाश फाटल्यासारखे झाले. व्यसनी नादान कसा का होईना पण त्याच्या पाठीशी उभा त्याचा भाऊ होता. बायका पोरांवर फाटके तुटके का होईना पण छत्र होते. भावाच्या मरणाने व सगुणेच्या वागणुकीने हळव्या मनाच्या गणपतने हाय खाल्ली. पैशाची नेहमीची आता तर जास्तच ओढाताण चालली होती. गणपतचे मन व शरीर दिवसेंदिवस टिकाव धरीना. बारीक सारीक दुखण्याचे निमित्त होत होत गणपत कायमचाच अंथरुणाला खिळला. दिवसामागे दिवस लोटता लोटता गणपतच्या आयुष्याचा शेवटचा क्षण येऊन ठेपला. पण त्याचा प्राण जाता जाईना. स्वतःची व भावाची मिळून 7-8 लहान लहान मुले, दीनवाणी भेदरलेली अशी अंथरुणाभोवती उभी असलेली, साधी भोळी दुबळी बायको, तरणी-ताठी देखणी वाकडे पाऊल पडलेली भावजय आणि या सगळ्यांचा एकुलता एक आधार म्हणजे डोक्यावरचे ते मोडकळीस आलेले खपरेल. गणपतचा प्राण तडफडत होता. भोवतालच्या माणसांना त्याचे ते हाल पाहावेना. पोरे बाळे व गणपतची बायको हमसून हमसून रडत होती. त्यातल्या त्यात सगुणेने जरा धीर धरला होता. गणपतची सगळ्यांकडे लागलेली केविलवाणी नजर सगुणेकडे वळता जास्तच आर्त होई. त्याचा आशय काहीसा ताडून सगुणा पुढे झाली व डोळे पुशीत म्हणाली, भाऊजी, काळजी करू नका कुणाचीही. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी कुणाला उपाशीपोटी राहू देणार नाही या घरात.
गणपतला थोडेसे समाधान झाल्यासारखे दिसले, पण त्याची तळमळ खरी दुसऱ्याच कारणाकरता होती. मोठ्या कष्टाने एक एक शब्द उच्चारित तो म्हणाला, सगुणा, तुला माझी, महादूची, तुझ्या लेकरांची शपथ आहे, तू पुन्हा सखारामाच्या. पुढे त्याला बोलवेना, पण सगुणा काय समजायचे ते समजली. काहीशा कठोर तर काहीशा काकुळतीच्या आवाजाने ती म्हणाली, नका भाऊजी, भलत्या सलत्या आणा शब्दा घालून आपल्यानी माझ्या जीवाला उगीच तळतळवू नका. गणपत निराशेने जास्तीच तळमळू लागला व असाच तळमळत त्याचा प्राण कुडीबाहेर निघून गेला. 10 माणसांचा पोशिंदा गेला. सगळी माणसे पोरेबाळे उघडी पडली. घरातले किडूक मिडूक विकून टिकून कसेबसे 4 दिवस निघाले. जावाजावांनी अब्रू भीड गुंडाळून ठेवून 4 घरी मोलमजुरी करायला सुरुवात केली. पण खेडेगावात काम ते कितीसे मिळणार? तेथे प्रत्येक जण आपल्या पायावर उभा असतो व हातपाय धडधाकड जरी नसले तरी मजुरीने माणसे ठेवायला कुणाला परवडणार? रात्रंदिवस राबूनही जावाजावांना पोरांच्या पोटापुरते सुद्धा मिळेना. सगुणेचा जीव तळमळे. आपण दिराला दिलेल्या आश्वासनाची तिला आठवण होई. माझ्या जीवात जीव आहे तोवर मी या घरात कुणाला उपाशीपोटी राहू देणार नाही. प्रामाणिकपणे शरीर झिजवून तिने पाहिले, पण जग न्यायाचे नीतीचे नाही. ते तसे असते तर नीतीचा मार्ग सोडून जगाच्या दृष्टीने अनीतीचा मार्ग तिला स्वीकारावा लागला नसता. एक दिवस रात्री सर्व स्वस्थ निजली आहेत असे पाहून सगुणेने दीर गेल्यानंतर प्रथमच घराबाहेर पाऊल टाकले. भाऊजी, अंगणात उभे राहून घराकडे तोंड करून ती हळूच म्हणाली, माफ करा. शक्यतोवर मी तुमची शेवटची आज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला, पण आता दुसरा मार्गच उरला नाही. तुम्ही पाहताय ना. दुसरे दिवशी सकाळी भीत 10 रुपये सगुणेने आपल्या जावेपुढे ठेवले व म्हटले, बाई, हे खर्चायला घ्या, धान्य धुन्य आणवा. ती चकचकणारी छोटीशी रास पाहून सगुणेच्या जावेचे डोळे आनंदाने लकलकले, पण दुसऱ्याच क्षणी तिला शंका येऊन तिने चटकन सगुणेकडे रोखून पाहिले. सगुणेने मान खाली घातली. जळत्या डोळ्यांनी थरथरणाऱ्या हातांनी जावेने रुपये उचलून सगुणेच्या तोंडावर फेकले. दोघींचे पदर पाण्याने भिजून चिंब झाले. उपाशी तापाशी पोरेबाळे चिमणीसारखी तोंडे करून उघडी नागडी उन्हातान्हात वणवण करीत फिरू लागली. पुन्हा काही दिवसांनी जेव्हा सगुणेने जावेपुढे रुपये केले तेव्हा जाऊ संतापली, रडली, पण तिने रुपये फेकून दिले नाहीत. पोरेबाळे अन्नाला लागली. सखाराम हळूहळू उघडपणे सगुणेकडे जाऊ लागला. साऱ्या गावात नाचक्की झाली, पण सगुणेला रिकामटेकड्या गाव गप्पांची काहीच क्षिती वाटत नव्हती. फक्त एकाच विचाराने ती तळमळली. गणपतने आपल्याला क्षमा केली असेल की पोटाची भूक शमवण्यासाठी नीतीचे बंध तोडले म्हणून तो आपल्यावर रागावला असेल? का उपाशी मरत असलेल्या साऱ्या घराला आपण वाचवले म्हणून कृतज्ञतेने कौतुकाने आपल्याकडे पाहत असेल? बाकी साऱ्या समाजाला ज्या प्रश्नाचे उत्तर अजून निश्चितपणे देता येत नाही त्या प्रश्नाचे उत्तर गणपत किंवा सगुणा काय देणार?